इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी काल माध्यमांशी विविध राजकीय मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली। यावेळी त्यांनी त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या हर्षवर्धन पाटलांविषयी विधानसभा निवडणुकीच्या निकालाविषयी पत्रकारांनी विचारलं असता त्यावर त्यांनी ते राज्याचे मोठे नेते आहेत, त्यांच्यावर बोलणं उचित नसल्याचं म्हटलंय। पाहूयात दत्तात्रय भरणे अधिक काय म्हणाले। ईव्हीएमचा विजय असं तुमच्या विरोधक बोलतायत, सध्या काय भूमिका आहे? विरोधकांकडून आम्ही काय अपेक्षा ठेवावी? शेवटी लोकसभेला असंच म्हटलं पाहिजे का? हे बोलणं एकदम चुकीचं आहे। लोकशाही मार्गाने आमच्या सगळ्यांचा विजय झालेला आहे। शेवटी विजय पण पचवता आला पाहिजे, पराभव पण पचवता, कदाचित विरोधकाला ते पचवता येत नसावं म्हणून ते असे खोटे नाटे आरोप करत असावेत। मुख्यमंत्री पदाबद्दल सगळीकडून सांगोपांग चर्चा सुरू आहे। अजित पवार गटाचे म्हणतायत अजितदादांना मुख्यमंत्री द्या, फडणवीसांची त्यांना किंवा एकनाथ शिंदेचे, असं प्रत्येक आमदाराला किंवा प्रत्येक पक्षाला वाटतं ना आपला नेता मुख्यमंत्री व्हावं। यात काय वावगं काही नाही आहे। त्यामुळे प्रत्येकजण प्रत्येकाच्या ठिकाणी बरोबर आहे। बरं, सगळ्या आमदारांना सूचना दिल्या आहे की आपल्याला तुम्हाला काय अशा सूचना मिळाल्या? नाही, आम्ही नेहमीच मतदारसंघात 5 वर्ष मतदारसंघात असतो, त्यामुळे आम्ही पुणे मुंबई आमचं फार कमी असतं। शेवटी विकासाच्या बाबतीमध्ये काय मिटिंग असतील किंवा विकासाचं हे असतील त्या बाबतीत आम्ही फक्त हे करतो। त्यामुळे काय अडचण काय नाही। आम्ही प्रत्येकजण आपापल्या तालुक्यातच असतो आणि आमदार शेवटी तालुक्यात असल्यानंतरच आमदार होऊ शकतो। रामदास कदमांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे की अजित पवारांचे आमदार वाढल्यामुळे आमची बार्गेनिंग पॉवर कमी झालेली आहे। कदम साहेब खूप मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल मी काय जास्त बोलावं असं मला काय वाटत नाही त्यांच्याबद्दल। त्याच्यामुळं म्हणजे तुमचीच माणसं जास्त वाढल्यामुळे एकनाथ शिंदे आमची महायुती आहे, आम्ही सगळेजण बरोबर आहे। शेवटी मगाशी म्हटलं पण प्रत्येक नेत्याला वाटतं, प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपला नेता कुठेतरी मोठा मुख्यमंत्री व्हावा। त्यात काही वावगं काहीच नाही आहे। त्यांच्या बोलण्यातून असं दिसतंय की अजितदादांमुळे त्यांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न भंगतंय। असं अजिबात नाही। ते काही बोलण्याचा कदाचित चुकीचा अर्थ आपण सगळेजण काढत असावं। बाकी काय म्हणाल हर्षवर्धन पाटलांना काय तुमचा सल्ला सांगणार? ते राज्याचे खूप मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल मी आधी काय जास्त बोलावं? आमचे नेते अजूनही ते माझे नेतेच आहेत, आमचे पण नेते आहेत, त्यामुळं मी त्यांच्याबद्दल जास्त काय बोलू शकत नाही। परंतु निश्चित प्रकारे शेवटी विजय असतो, पराभव असतो। शेवटी त्यांच्याबद्दल मी काही जास्त बोलणं म्हणजे उचित नाही।